पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेऊन पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी पाणी आणि रक्त एका वेळेस वाहणार नाही असं म्हणत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आणि यामुळे एका वर्षाच्या काळानंतर पाकिस्तानचा घसा पाण्या वाचून कोरडा पडला आहे। उष्णतेची लाट, एल निनोचं संकट, पाणी टंचाई, वाढती महागाई आणि त्यात जमेची बाजू असलेल्या सिंधू नदीमधून मिळणारा पाण्याच्या विसर्गावर भारताने दिलेली स्थगिती, यामुळे चारही बाजूने पाकिस्तानला झोडपले गेले आणि यामुळेच पाण्यासाठी उतावीळ झालेल्या पाकिस्तानने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा प्रयत्न केला। सिंधू जलवाटप करारावर आंतरराष्ट्रीय बैठक बोलावली। आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दर यांनी हा करार म्हणजे केवळ पाण्याचे वाटप नाही तर प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सहकार्याचे एक महत्त्वाचे साधन आहे असं वक्तव्य केले। तर पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक यांनी तर भारताला पोकळ धमकी दिली आहे। ते म्हणतात, जे कोणी पाणी अडवतील त्यांचे आम्ही हात तोडू। या परिषदेत भारत कसं पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे असं सांगण्याचा कांगावा झाला। एवढंच नाही तर यात चीनलाही ओढण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तान सोबत चीनचाही त्या पाण्यावर अधिकार आहे असं पाकिस्तान बरळलं, परंतु चीननेही याला भीक घातली नाही। यामुळे सिंधू जलवाटप करारात आंतरराष्ट्रीय प्रश्न बनवण्याचा पाकिस्तानचा डाव फसला आहे। पाकिस्तानची एवढी आगपखड करणारा सिंधू जलवाटप करार नक्की आहे तरी काय, हे आपण आजच्या भागात जाणून घेऊयात। जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती। चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर। नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम। सिंधू जलवाटप करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्या जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 19 सप्टेंबर 1960 रोजी झाला। तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीमुळे पाण्याचं वाटप कसं करायचं यावर बरेच मतभेद आणि चर्चा झाल्या। सिंधू वाटप जल करारानुसार पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताकडे राहिले, तर पश्चिमेकडच्या सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले। या करारानुसार भारत या नद्यांचे केवढे पाणी वापरू शकतो, स्टोरेज करू शकतो, यावरती केवढे प्रवाही जलविद्युत प्रकल्प उभे करू शकतो यावरती काही मर्यादा आहेत। भारताची तेव्हाची पाण्याची गरज, भविष्यकालीन निकड आणि आपल्या भूरचनेनुसार हा करार करण्यात आला। पाकिस्तानची शेती, वीज निर्मिती या पाण्यावरती अवलंबून आहे। भारत हा वरच्या बाजूला आहे, यामुळे या करारात भारताचा अप्पर हँड हवा होता, पण कराराचे नियम हे पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचे अनेक तज्ञांचं म्हणणं होतं। यामुळे या करारावर अनेक भारतीय अभ्यासक, नेते मंडळी यांनी टीका केली, तर काहींनी समर्थनही दिले आणि आजही याच्यावरती अनेक मतभेद आहेत। असं असलं तरी कराराच्या नियमानुसार भारताने चिनाब नदीवरती 2 प्रोजेक्ट सुरू केले आहेत, पण गांगारलेल्या पाकिस्तानने यावरून भारतावर टीकेची झोड उठवली। पण पाकिस्तानचे धाबेदन आणल्यामुळे हा करार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पाकिस्तानचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता आणि तो आता फसला आहे, कारण हा करार भारत, पाकिस्तान आणि जागतिक बँक यांच्या पुरताच सीमित आहे। भारताची समोपचाराची भाषा पाकिस्तानला तेव्हाही कळली नव्हती आणि ती आत्ताही समजून घ्यायची पाकची लक्षणं दिसत नाहीयेत, हेच यातून स्पष्ट होतं। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा।